तर हे काही जय शिवराय भावानो, आजचा व्हिडिओ काढत मध्ये असा होता की आपण सोयाबीन पेरलेली होती. पेरल्याच्या नंतर म्हणलं आपण आपल्याला एक औषध आणायचं होतं, कारण कशामुळे तण वगैरे उगाव नाही म्हणून ते औषध आणायचं होतं. आपण औषध सोयाबीन पेरल्याच्या नंतर आणलं होतं, आपण फवारणी केली पण सोयाबीन 2-2 पानवर होती, त्यावेळेस काही तण उगालेलं नव्हतं. पण आता जाऊन बघू तण उगलंय की नाही उगलंय. जर उगालेलं जर असलं तर डबल एखादी फवारणी वगैरे आणू. आणि किती किती पानावर आहे आजकाल सोयाबीन ते बी दाखवतो. तेवढं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आपला, काय काय होतं ते. चला तर शेतातच भेटू आता. तर हे काहीच आपण आता रानात आलेलो आहे. रानात आलीच नंतर आहे का, ज्यावेळेस आपण आलतो त्यावेळेस पाऊस वगैरे होता पण कमी होता. आता तर नाहीच पाऊस आता आबळ वगैरे आलेले. पण आलेच नंतर त्यावेळेस 2-2 पानावर होते. आता बघू शकता किती पानावर आहे आपली सोयाबीन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि बारकरी वाली किती जी कमी कमी 15 पानावर आपली सोयाबीन आहे. सोयाबीन बघू शकता कशी आलेली. पेरतानीच आपण एकदम मस्त दाट वगैरे पेरलेली होती ही सोयाबीन. आणि ज्या वेळेस आपण तण वगैरे केलं औषध फवारणी केली त्यावेळेस आहे का हे उगवलेलं नव्हतं. पण उगवल्याच्या नंतर आहे का तिने फरक पडलाय, कमीत कमी 80% फरक पडला तिने. आता हे बघा, हे पूर्ण उगवल्याच्या नंतर जळलेलं आहे. हे तण वगैरे उगवल्याच्या नंतर जळलेलं आहे ते. हे जे होतं हे आपलं काय गहू वाटतंय. हा गहूची इकडे बी बघा. पण आता याला सध्या तर पाण्याची गरज आहे. सुकल्यावानी झाली सोयाबीन. पाऊस आला तर चांगली होईल. चला भेटून त्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.